डिजिटल प्रॉडक्ट इंजिनिअरिंगमध्ये आघाडीवर असलेली हिताची ग्रुप कंपनी ग्लोबल लॉजिकने इंडिया STM फाउंडेशनच्या सहकार्याने पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये रोबो शिक्षा केंद्र या नावाने आपले पहिले STEM इनोव्हेशन लॅब सुरू केले. हा उपक्रम कंपनीच्या एज्युकेट टू एम्पॉवर या CSR कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आला असून इयत्ता 6वी ते 9वीतील 763 विद्यार्थिनींना प्रगत तंत्रज्ञानाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचा उद्देश आहे. त्या अत्याधुनिक लॅबमधून विद्यार्थिनींना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कोडिंग सारख्या विषयांमध्ये प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे STEM शिक्षण नियमित वर्गांमध्ये समाविष्ट करून दीर्घकाळ टिकणारा परिणाम साधता येईल. या प्रयोगशाळेमुळे वंचित विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारसरणी, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या उद्घाटन समारंभाला ग्लोबल लॉजिकच्या नेतृत्वासोबतच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. यात कमलादेवी आवटे, उपसंचालक SCERT महाराष्ट्र, आणि सुधांशू शर्मा, संस्थापक आणि संचालक इंडिया STEM फाउंडेशन यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने भारतातील तरुणांना लहान वयातच डिजिटल साधने आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले.